हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे सांडगे. तर सांडगे पहा, मस्त असे झालेले आहेत. तळल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की अगदी दुप्पट फुललेले आहेत आणि साबुदाणा सुद्धा अगदी मोत्याप्रमाणे पांढरा शुभ्र आणि अगदी फुललेला आहे. अतिशय सोपी ही सांडग्यांची रेसिपी आहे. अगदी तुम्ही बघितली आणि सेम पद्धतीने हे केले ना तर तुमचे सांडगे हे अजिबात कडक होणार नाही, मस्त असे कुरकुरीतच राहणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा कसा भिजवायचा. आणि साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही तर आपले हे सांडगे व्यवस्थित होत नाही आणि सांडगे खाताना जो साबुदाणा आहे तो दाताखाली येतो. आपण साबुदाणा खिचडी करण्यासाठी जसं साबुदाणा भिजवतो ना तसाच इथे हा देखील साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. इथे मी 2 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून आता इथे मी अर्धा कप सुरुवातीला पाणी घेतलेलं होतं. त्यातलं अगदी पाव कपापेक्षाही कमी पाणी हे साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा साधारणतः 5 ते 6 तास भिजत ठेवणं गरजेचं आहे. किंवा साबुदाणा तुम्ही रात्रीच भिजवला ना तरीही चालेल. तुम्ही पाहिलं असेल अगदी अर्धा इंच पाणी वरती राहील एवढं पाणी मी हे साबुदाणा भिजवायला ठेवलं आहे. तर पहा, रात्रभरासाठी हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे. किंवा 5 ते 6 तासांसाठी सुद्धा तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेऊ शकता. साबुदाणा आहे ना हा, जरी तुम्हाला वरून कडक दिसत असेल पण अगदी मऊसूत भिजलेला आहे. तुम्हाला मी मोकळा करून दाखवते. पहा किती छान असा मऊसूत भिजलेला आहे हा साबुदाणा. तर पहा, आकाराने सुद्धा हा डबल झालेला आहे. अगदी सुटसुटीत आपला हा साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला आहे. कुठेही अजिबात चिकट किंवा ओलसर पण नाहीये. आता आपल्याला घ्यायचे आहेत मीडियम साईजचे 3 हे उकडलेले बटाटे. त्याचबरोबर मीडियम साईजचे हे 4 कच्चे बटाटे. 2 कप साबुदाण्यांसाठी बटाट्यांचे हे प्रमाण परफेक्ट आहेत. कच्चे बटाटे तुम्ही थोडे जास्त घेतले तरी देखील चालणार आहे इथे, पण मात्र उकडलेले बटाटे हे प्रमाणातच घालायचे आहे. किंवा थोडेसे कमी घेतले तरी देखील चालणार आहे. पहिला हा कच्चा बटाटा आहे ना, आपण आता हा छान असा किसणीने किसून घेऊयात. इथे जर तुमच्याकडे जाड किसणी असेल तर अतिउत्तम, पण नसेल तर रेग्युलर किसणी देखील तुम्हाला चालू शकते.